षटकार मारलेले दोन फलंदाज मात्र यावेळी लयलूट करण्याची सुवर्ण संधी मी तर म्हणेन या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते। जननी माता चषक यावेळी मात्र पंच आमच्याकडे हात दाखवतात, सामना चालू करण्याची घोषणा करतात। चला सामना चालू होतोय, गोलंदाज यावेळी सज्ज होतोय। गोलंदाज आहे संदीप, फाइट करेल मात्र अमोल शिंदे। घातक फलंदाज तर आहे, बघूया। राईट हँड गोलंदाज ओव्हर द विकेटने गोलंदाजी, फुलर लेनचा चेंडू त्याला पुल केला, त्या ठिकाणी किती धावा मिळतात? पहिले 100 माझ्या खिशात आले, कारण की मी मारला या ठिकाणी खणखणीत असा षटकार। 6 धावा या मॅच मध्ये नक्कीच अमोल शिंदे काय करतात पाहण्याजोग असेल, कारण की पहिल्या चेंडूवरती इतक्या घातक प्रहार यावेळी केलाय अमोल शिंदेने। पहिला चेंडू 6 धावा, 100 रुपये माझ्या खिशात आले। आता पुढचा चेंडू संदीपचा, पुढचा चेंडू देखील त्याच पद्धतीचा गुडलंदवरती टाकला आणि अतिरिक्त उसळी घेतली त्या चेंडूने आणि डॉट डिलिव्हरी निघत असती, पण लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव काढला, थोडस शरीर भेद घेतला त्या बॉलने आणि एक धाव काढण्यामध्ये यश मिळालं। धावसंख्या पोहोचते ती 7 या आकड्यावरती। तर सन्माननीय अशोकदादा सकपाळ यांच्याकडून आहिर गावचे सुपुत्र यांनी या स्पर्धेसाठी प्रत्येक षटकाराला मात्र 100 रुपयाचं पारितोषिक लावलं। याकडे कटाक्ष असू द्या। यावेळी मात्र बिग हिटर मला का म्हटलं जातं त्याची प्रचिती घेतोय हा फलंदाज। पुन्हा एकदा 100 रुपयाचं पारितोषिक सरांकडून दिलं जात आहे आणि 2 चेंडूंवरती 2 षटकार मारले आणि 200 रुपये संघाने कमवले या 2 फलंदाजांनी। 3 चेंडू 200 रुपये खिशात आले। काय फटकेबाजी, लाजवाब चांगली फटकेबाजी हे 2 फलंदाज करतायत। माझ्यापर्यंत रोहन रांजणे माहिती पोहोचवतोय, 2 फलंदाज ओपनिंगला आलेले 100 रुपये आपल्या खिशामध्ये टाकतायत। तर पुढचा चेंडू सागर संदीप सज्ज होतो, राईट हँड गोलंदाज ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय। पुन्हा एकदा गुडलंद वरती टाकलेला चेंडू डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये, त्या ठिकाणी कोणतीही चुकी होणार नाही। सुभाष सुतार आहे फलंदाज तंबूच्या दिशेने, फलंदाज बाद। 4 चेंडू 13 धावा। एक बिग हिटर म्हणून का म्हटलं जातं, उत्तुंग असा रॉकेट शॉट खेळणारा हा फलंदाज बाद होतोय। चांगले फटके दाखवले या स्पर्धेमध्ये, मात्र त्याची जागा भावून एक बंधू गेला, त्याच्या जागेवर दुसरा बंधू आला आणि विनायक शिंदे या KSK चे माजी सहसचिव म्हणून ज्यांची ओळख या KSK मध्ये आहे, एक बिग हा देखील एक फलंदाज भावेश पवाराचा बिग फॅन आहे हा फलंदाज। पुढचा चेंडू यावेळी मात्र बॅकफूट वरती गेलाय, पंच केलाय, स्क्वेअर ड्राईव्हचा फटका, त्या ठिकाणी मिळतात 4 रन्स, 4 रन्स 4 धावा। सागर पुन्हा सज्ज होतोय, तर अमोल देखील सज्ज होतोय। पुढचा चेंडू सागरचा, यावेळी मात्र शॉर्ट ऑन पुल केला, त्या ठिकाणी सुभाष सुतार आहे। किती धावा मिळतात? नक्कीच या ठिकाणी हंबल झाला आणि हंबलला झाल्यानंतर मात्र चुकीला माफी नाही, इथे येतोय खणखणीत असा चवकार 4 रन्स 21 धावा। एका ओव्हर मध्ये 21 धावा, कुठेतरी बॅकफूट वरती टाकतोय रुळे वैभव रुळे संघ यावेळी निपाणी या संघाला। चांगला खेळ पाहायला मिळाला आज या 2 संघांच्या माध्यमातून, तर दाभे संघाचं देखील मी कौतुक करेन, एक चांगला खेळ त्यांनी देखील दाखवला आणि 3रं पारितोषिक आणि 2 विजेते आणि उपविजेतेचा पद यावेळी कोण पटकावतोय त्यासाठी ही लढत आणि त्यासाठी हा फाइट लढत होते 2 संघांमध्ये। तर यावेळी विकास गोलंदाजीसाठी सज्ज, विनायक शिंदे येत आहेत फलंदाजी करतात। यावेळी मात्र मोठा फटका लॉंग ऑफच्या डोक्याच्या वरून, त्या ठिकाणी किती धावा मिळतात? नक्कीच काय कौशल्य दाखवलं या, नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत या क्षेत्ररक्षकासाठी। काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये घेतलेला हा झेल, फलंदाज बाद। तर दुसरा फलंदाज, एक फलंदाज बाद झाल्यानंतर गोलंदाजावरती अतिरिक्त दबाव येतोय, कारण की एक हुकमी एक्का गेला तर दुसरा
एक्का येतोय. तर येऊद्या मॅच मध्ये वळूया मित्रांनो. अमोल शिंदे स्ट्राईकला आहे. नक्कीच या ठिकाणी थोडासा अतिरिक्त दबाव आउटसाइड द ऑफ स्टंप दिसतोय मला यावेळी. पंच वळतात का आमच्याकडे? नक्कीच वळतील आणि वाईड बॉलची घोषणा देखील करतील. नक्कीच सुरेख डिलिव्हरी यावेळी. राऊंड ऑफ द ऍक्शनने हा गोलंदाजी करतोय. राऊंड ऑफ द विकेटच्या गोलंदाजी करतोय हा गोलंदाज विकास. चला सामन्यामध्ये परतूया मित्रांनो. यावेळी फुल्लर लेनची डिलिव्हरी होती आणि आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 36चं पालन केलं गेलं. सूर्यकांत आडाव सर एक जबरदस्त असं पंच. चला घाई करा मित्रांनो, थोडस स्टार्टअप घ्या. हेमंत शिंदे या, घाई करा. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 36चा फलंदाज त्या ठिकाणी अमोल शिंदे बाद झाला. कुठेतरी स्थिरता आणली आहे या गोलंदाजाने. थोडस कुठेतरी थांबवलंय रुळे वैभव रुळे संघाला. मात्र प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आहे या ठिकाणी. सन्माननीय अशोकदादा सकपाळ आहेर गावचे युवा नेतृत्व युवा कार्यकर्ते यांच्या मार्फत प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक. तर पुढचा चेंडू, शेवटचे 4 चेंडू, 4 चेंडूंवरती 4 षटकार येत आहेत का पाहण्याजोग असेल. 4 चेंडू 4 षटकार येत आहेत का. पुढचा चेंडू हेमंत शिंदेसाठी, वय वर्ष 48. नक्कीच यावेळी मात्र फुलर लेनचा चेंडू. मात्र त्या ठिकाणी थोडस कुठेतरी गणित बिघडत आहे आणि फलंदाज या ठिकाणी धावचित होतोय. फलंदाज बाद. या फायनल मॅच मध्ये 3 चेंडू डॉट डिलिव्हरी. कौतुक करेन, अतिरिक्त दबाव न घेता दबावाला झुगारून या गोलंदाजाने गोलंदाजी केली आणि काय कौशल्य दाखवतोय हा गोलंदाज. बॉलला फुलर लेनची डिलिव्हरी टाकतोय. ऑफ स्टंपच्या थोडस बाहेर देखील हा डिलिव्हरी करतोय डिलिव्हर आणि ते मात्र या ठिकाणी फलंदाजांना काहीच अखूडपणे खडूसपणे रन देण्यासाठी रोखतोय. तर चला विवेक शिंदे फलंदाजीसाठी पुढचा डिलिव्हरी करेल तो विलास. यावेळी मात्र फुल टॉस डिलिव्हरी. त्याला फाईन लेगच्या रिजन मध्ये खणखणीत असा मारलेला हा षटकार. नक्कीच या षटकारावरती नक्कीच मित्रा तुला सन्माननीय अशोकदादा सकपाळ आहेर गावचे युवा नेतृत्व युवा कार्यकर्ते युवा मार्गदर्शक यांकडून 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल या ठिकाणी. तर धावसंख्या या 6 धावाने धावसंख्या पोहोचते ती 28 या आकड्यावरती. विवेक शिंदे या खेळाडूला बाहुबली रुळेगावचा, कारण की याच्या बाहूमध्ये खूप ताकद आहे. तर हा बाहुबली यावेळी फटकेबाजी चांगली करतोय. षटकार तर खेचलाय. आता पुढचा चेंडू विकासला कुठेतरी दबावात आणलाय आणि नक्कीच यावेळी का म्हटलं गेलं या खेळाडूला क्रिकेटचा बाहुबली, या रुळेगावचा बाहुबली, षटकार किंग, 6 धावा. पुन्हा एकदा सन्माननीय अशोकदादा सकपाळ युवा कार्यकर्ते युवा नेतृत्व युवा मार्गदर्शक यांकडून मात्र 100 रुपयाचं पारितोषिक विवेकला देखील येत आहे. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल. किती धावा? 6 धावा येत आहेत का? नाही, त्या ठिकाणी कुठेतरी मिस जज झालं आणि फलंदाज धावबाद. तर धावसंख्या झालेली आहे 2 षटकारा अखेरीस 34 रन्स. 35 धावा जमवायच्या आहेत, 35 धावा कुटायच्या आहेत त्या निपाणी या संघाला. काय घडतंय, काय बिघडतंय या मॅच मध्ये? सामना मित्रांनो कुठल्या बाजूने झुकेल? प्रत्येक षटकारा मागे 100 रुपयाचं पारितोषिक मान्यवरांनी लावलंय आणि या मीरा भाईंदर शहर सचिव मनसे आणि समर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सर्वा या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय माननीय अनिल दादा रानवडे सर यांचं देखील हार्दिक असं स्वागत करतात आयोजक. आणि बिग मॅच बिग फाईट या सामन्याचा अंतिम टप्पा यावेळी पाहायला मिळतोय. थोडस वर्चस्व दाखवतोय रुळे वैभव रुळे संघ या स्पर्धेमध्ये. 12 चेंडू 35 धावा करायच्या आहेत. कुठेतरी सागरला धुरा सांभाळावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील आणि सामना आपल्या बाजूने झुकवावा लागेल. चला
घाई करा मित्रांनो, जल्लोष होणार, जल्लोष केला जाणार, एल्गार होणार या ठिकाणी, कारण की दोन संघांमध्ये दोन गावांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतंय आपल्याला रणकंदन, रणधुमाळ, थरकाप, धूम धडाका या ठिकाणी पाहायला मिळेल या मॅच मध्ये. या मॅच मध्ये येतोय चला पंच आमच्याकडे घोषणा करतायत. सामना चालू होतोय. हेमंत शिंदे विरुद्ध सागर सुतार. बघूया काय घडतंय या मॅच मध्ये. फायनलचा मॅच, फायनल ऑफ द जन्नी माता चषक 2020 रेणुशी मालदेववाडी यांच्या मार्फत त्यांच्या विद्यमानाने या ठिकाणी ही स्पर्धा रंगवली गेली शेवटच्या टप्प्यामध्ये. आणि एक जन्नी माता चषक 2020 च या ठिकाणी सांगता होईल या 12 चेंडू नंतर. चला हेमंत शिंदे राईट हँड गोलंदाज ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. मात्र यावेळी अपीलची आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 27 चं पालन केलं. थोडंसं हाईट मॅटर करतोय असं पंच थोडंसं दाखवतात यावेळी आपल्याला मैदानामध्ये, नाहीतर नक्कीच हा फलंदाज धावचित झाला असता, माफ करा LBW आउट झाला असता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हेमंत शिंदे. हेमंत शिंदेला मात्र दाखवलं यावेळी सागरने रस्ता, षटकाराचा सिक्सर. काय सुरेख फटका. सागरचं कौशल्य कौतुक करेन मी या खेळाडूचं. शांत आणि संयमी खेळाडू हा खेळाडू पाहिलं जातं या खेळाडूकडे. हेमंत शिंदेवरती मात्र षटकाराची बारिश करतोय आणि 100 रुपये आपल्या खिशामध्ये झोकून घेतोय. तर पुढचा चेंडू हेमंत शिंदे. चला यावेळी मात्र नक्कीच थोडासा मागे खेळवला, शॉर्टपिच चेंडू टाकला आणि थोडासा भिरकवून देखील दिला, स्विंग केला आणि फलंदाजाला काही समजलं नाही. डॉट डिलिव्हरी. पुढचा चेंडू बघूया. हेमंत शिंदे ऑन फायर करतोय का, स्ट्रायगरला स्ट्राईक वरती आहे. पहिला तर षटकार खेचलाय, मात्र यावेळी काय घडतंय. काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये 1 बाउन्स येतोय. चवकार फरन्स. 4 धावा या स्पर्धेमध्ये मित्रांनो लढत होते 2 मॅच मध्ये. फायनलची मॅच आणि फायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. काय सुरेख फटकेबाजी सागरच्या माध्यमातून. जंबो सरांसारख्या गोलंदाजावरती वय वर्ष 48 या गोलंदाजाने काल मात्र काय सुरेख गोलंदाजी. एकही धाव न देता 2 फलंदाजांना बाद केलं होतं. मेडन ओव्हर टाकली होती, मात्र यावेळी थोडासा ओव्हर एक्साइटेड झाला सागर. त्या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा मानस होता आणि डॉट डिलिव्हरी गेली. लाईन आणि लेंथ मिस केली. दिशाभूल करणारी गोलंदाजी हेमंत शिंदे यावेळी प्रगतीपथावरती. बघूया पुढचा चेंडू. मात्र यावेळी काय बघतोय आपण, थोडस आउटसाइड द लेग स्टंप गोलंदाजी केली आणि पंच देखील आमच्याकडे वळले, कारण की बॉल हा आउटसाइड द लेग स्टंप पडला, त्यामुळे त्या ठिकाणी दंडित केलं गेलं गोलंदाजाला आणि वाईट बॉल. अवंतर धावसंख्येने भर पोचते. धावसंख्या पोचते ती 11. रोहन राजने माझ्यापर्यंत माहिती पोहोचवतोय. यावेळी मात्र लेग ग्लान्स केलाय त्या ठिकाणी या फलंदाजाने, मात्र तो सक्सेसफुल आहे का नाही. लेग बाईच्या स्वरूपामध्ये येते धाव आणि धावसंख्या पोचते ती 12 या आकड्यावरती. 6 चेंडूंमध्ये मी नक्कीच सांगेन तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये किती धावा पाहिजेत. माझ्यापर्यंत माहिती पोहोचवतो रोहन रांजणे, एक गुणलेखकाची भूमिका. नवी मुंबईवरून हा गुणलेखक या इथपर्यंत या स्पर्धेसाठी आला. नक्कीच या गुणलेखकाचं देखील कौतुक करेन. हा गुणलेखक या घोडदौड एवढी लांबून करून येतो का, तर मला या ठिकाणी स्पर्धा गाजवायची आहे, माझं नाव या ठिकाणी मला करायचं आहे. रोहन रांजणे. यावेळी धावसंख्या मात्र पोचते ती 12 या आकड्यावर. 12. 6 चेंडू 23 धावा. गणित जोडलं जातं यावेळी. 6 चेंडू 23 धावा. धावा पॉसिबल आहेत मित्रांनो. क्रिकेट हा रंग बदलणारा सरडा असं म्हटलं जातं या क्रिकेटला, आणि या ठिकाणी आपण पाहतोय काय फटकेबाजी करतोय सागर. 6 चेंडू 23 धावा. या शॉर्ट पिच चेंडू त्याला भिरकावून दिलाय, फिरकावून दिलाय. डीप मिड विकेटच्या डोक्याच्या वरून खणखणीत असा षटकार. 6 धावा. 5 चेंडू 17 धावा.
नक्कीच मित्रांनो कमबॅक करतोय, कारण की सागर यावेळी स्ट्राईकला आहे. माझ्या मनगटात ते ताकद आहे, माझ्या मनगटात ते कौशल्य आहे आणि ते मी यावेळी दाखवून देतोय. आणि सागरला मात्र रोखण्याचं काम यावेळी प्रदीपला करायचंय. 5 चेंडू 17 धावा. पुन्हा एकदा स्ट्रेट हिट केलाय, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय, फेकी करतोय, तोवर मात्र मिळाली एक धाव. एका धावेने मात्र धावसंख्या पोहोचते ती 18. किती धावा झाल्या? एक घेतली आताची, एक ना 19 या धावसंख्येवरती धावसंख्या पोहोचते. नक्कीच आत्महत्या या फलंदाजाला मला स्ट्राईक वर आणायचंय, कारण की याच्या मनगटात ती ताकद आहे. शॉर्ट टर्म पुल करून मोठे फटके खेळू शकतो, माझ्याकडे ती कौशल्य देखील आहे. आणि मी जशी शिवबाची तलवार येते आणि त्या पद्धतीने गणे मी कावा करेन आणि या ठिकाणी 6 धावा मिळवेन. हा फलंदाज त्या पद्धतीने या ठिकाणी फटके खेळतोय. प्रदीप सज्ज होतोय, राईट हँड गोलंदाज ओव्हर द विकेटने गोलंदाजी करेल तो सागर सुतारला. शेवटचे 4 चेंडू 16 धावा. 4 चौकारांची आवश्यकता. 100 रुपये तर सागरने खिशात टाकलेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. नक्कीच यावेळी अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या रिझन मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करतोय, तोवर मात्र एक तर धाव कंप्लीट केली. दुसरा धावेचा प्रयत्न. नक्कीच त्या ठिकाणी मात्र थोडस विनायक शिंदेकडून 2 धावा दिल्या गेल्या या ठिकाणी आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 21 या आकड्यावरती. कुठेतरी बॅकफूट वरती गेला. हेमंत शिंदेने कुठेतरी जकडून ठेवलं या सागरला. मात्र 3 चेंडू 14 धावा. अजूनही अशक्य असं काही नाही. 3 चेंडूंमध्ये 14 धावा होतात मित्रांनो. क्रिकेटमध्ये पाहिले काल या स्पर्धेच्या दरम्यान 6 चेंडू 6 धावा देखील लगावल्या गेल्या आणि आज सकाळी मात्र नितीन तानाजी जाधव याचकडून मात्र 5 चेंडू 5 चौकार लगावले गेले. चल सज्ज होतोय सागर. उलटा चेंडू, त्याला मात्र लेग ग्लान्स केलाय आणि चांगला त्या ठिकाणी फटका. 4 धावा मिळाल्या. 2 चेंडू 10 धावा. काय गणित घडतंय, काय गणित बिघडतंय. कुठेतरी बॅकफूट वरती जातो रोळे संघ. सामना निपाणीच्या बाजूने झुकतोय की काय. एक चेंडू मात्र यावेळी डॉट डिलिव्हरी करावी लागेल ती प्रदीपला. आणि नक्कीच मित्रांनो मी सांगतो का मी म्हटलं क्रिकेट हा रंग बदलणारा सरडा म्हणून ओळखलं जातं. या क्रिकेटच्या खेळाला जेंटलमॅन गेम असं म्हटलं जातं. षटकार जर मारलास तर 100 रुपये तुझ्या खिशात आणि जर चौकार मारलास तरी तुझा संघ विजयी होईल. नक्कीच तुला ठरवायचं आहे. 2 चेंडू 10 धावा. मोठा फटका येतोय का. त्या ठिकाणी मात्र शैलेश शिंदे येतोय. 1 धाव तर कंप्लीट केली आणि नक्कीच या ठिकाणी कुठेतरी बॅकफूट वरती निपाणी संघ गेला आणि 1 चेंडू 9 धावा. नक्कीच मित्रांनो मी अजूनही सांगतो एका चेंडू मध्ये 10 धावा, एका चेंडू मध्ये 42 धावा लागलेत मित्रांनो. हे क्रिकेट मधलं एक भाकीत आहे. टेनिस क्रिकेटमध्ये एका चेंडूवरती 42 धावा रेकॉर्ड आहे मित्रांनो हा. तर मैदानामध्ये वळूया. प्रदीप सज्ज होतोय. स्ट्राईक मात्र सुभाष सुतारने मात्र यावेळी मोठा फटका खेळलाय. उत्कृष्ट असा षटकार. 6 रन्स. कुठेतरी विजयी संघ होतोय. जल्लोष करतोय वैभव रोळे संघ. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक असं कौतुक आणि पराभूत संघाचं देखील हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करेन. काय खेळ दाखवला. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगवला आणि जवळजवळ 3 धावांनी वैभव रोळे संघ विजयी झाला. धन्यवाद.